तिरुपती जिल्ह्यातील धारापूरमध्ये 30 वर्षीय महेश नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. पण अजून त्याचं लग्न झालं नव्हतं आणि त्याच्या घरचे त्याच्या लग्नासाठी मागे लागले होते. वेगवेगळ्या माध्यमातून महेशसाठी मुलगी शोधायचे काम सुरू होते. आपल्याला एखादी चांगली संस्कारी मुलगी मिळेल का याच विचारात असताना महेश मॅट्रिमोनी साईटवर एका मुलीचा फोटो बघतो. त्या मुलीचं नाव होतं संध्या. वय 26 वर्ष. ती इरोड जिल्ह्यातील होती. महेशला मात्र संध्या खूप जास्त आवडली आणि त्याने लगेचच तिच्या प्रोफाईलला लाईक केले. त्यानंतर महेशनं तिला मॅसेज पाठवला, मला तुमच्यासोबत लग्न करायला आवडेल. महेशचा मॅसेज पाहून संध्यानं त्याला लगेचच रिप्लाय दिला, असं ऑनलाईन बोलून उपयोग नाही, आपण प्रत्यक्ष भेटूया. एकमेकांसोबत बोलून नंतर आपण निर्णय घेऊ. संध्या महेशला एका हॉटेलमध्ये बोलवते. तोही आनंदाने तिला भेटायला जातो. दोघेही भेटतात, बोलतात. एकमेकांचे विचार जाणून त्यांना एकमेकांबद्दल आवड निर्माण होते. संध्याला देखील महेश आवडतो. त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. संध्या त्याला बोलते, महेश, माझ्या घरचे माझं बळजबरीने दुसरीकडे लग्न लावून देत आहेत, पण मला तुझ्यासोबतच लग्न करायला आवडेल. आपण पळून जाऊन लग्न करू. असं समज मी इथून पुढे अनाथ आहे, माझं लग्न लावून द्यायला कोणीच राहणार नाही. हे ऐकून महेशला संध्याची दया आली आणि तो म्हणाला, काळजी करू नकोस, मी आहे ना. संध्याबद्दल आता महेश त्याच्या घरी सांगतो. त्याच्या आईवडिलांना देखील चिंता होती की आमच्या मुलाचं वय झालं आहे आणि त्याला एकही मुलगी अजून पसंत पडली नाही. संध्या ही दिसायला खूप सुंदर होती आणि स्वभावाने देखील ती त्यांना चांगली वाटली. त्यामुळेच त्या आईवडिलांनी महेशला संध्यासोबत लग्न करायला मोकळ्या मनाने होकार दिला. महेशचे आईवडील स्वतः पुढाकार घेऊन संध्याला किमती साडी देतात, दागदागिने देतात आणि मोठ्या थाटावाटात महेशचं लग्न संध्यासोबत लावून देतात. अखेर संध्या आणि महेशचं लग्न 2024 मध्ये पार पडते. महेशच्या घरच्या लोकांनी देखील या लग्नास पाठिंबा दिला होता. महेशचं सगळं कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी त्याच्या लग्नासाठी हजर होते. पण संध्याच्या माहेरचं कुठलाही नातेवाईक, मित्रमंडळी तिच्या लग्नास हजर नव्हते. ती फक्त एकटीच लग्नासाठी आली होती. परंतु कोणीही तिला याबद्दल काही विचारलंच नाही किंवा तिचं मन दुखावलं नाही. तिच्याबद्दल कुणाला काही शंका आली नव्हती. संध्याचं महेशसोबत लग्न झालं तेव्हा पहिल्याच रात्री ती महेशला म्हणते की आपण बाहेर हनीमूनसाठी जाऊया, फिरूया, मजा करूया. महेशसुद्धा तिला होकार देतो आणि लाखोने पैसे खर्च करून दोघेही 2 आठवड्यासाठी बाहेर हनीमूनला जातात. हनीमून संपल्यानंतर ते दोघेही परत घरी येतात. लग्नाला आता 1 महिना पूर्ण झाला होता आणि महेश नेहमीप्रमाणे कामाला जायला लागला होता. तर संध्या ही घरीच राहत असे. त्यांच्या दोघांचाही सुखी संसार सुरू होता. ते दोघेही गेल्या 1.5 महिन्यापासून आनंदाने आणि प्रेमाने एकत्र राहत असतात. मुलगा आणि सुनेला इतकं खुश पाहून महेशचे आईवडील देखील खूप आनंदी होते. पण अचानक 3 महिन्यानंतर संध्याच्या वागण्यामध्ये महेशला बदल दिसून येत होते. ती घरामध्ये उलटसुलट बोलायला सुरुवात करते. सासू सासऱ्यांचा अपमान करते. कोणालाच काही न सांगता ती घराच्या बाहेर फिरत असते. महेश जे काही सांगायचा ते ऐकायचं ती टाळते. ती कधीही मित्रमैत्रिणींना भेटायला बाहेर जायची आणि जेव्हा तिच्या मनात येईल तेव्हा ती घरी परत यायची. ती आता खूप विचित्र वागू लागली होती. हे सगळं बघून महेश आणि त्याच्या घरच्यांना शंका यायला लागली. संध्या नेमकं असं का वागत आहे? संध्या नेमकी कुठे जाते, काय करते, कुणासोबत बोलत असते, अशा अनेक शंका महेश व त्याच्या घरच्यांना येऊ लागल्या. पण संध्यावर त्याचं प्रेम असल्याने तो शांत होता. एक दिवस रेशन कार्डमध्ये संध्याचं नाव ॲड करण्यासाठी त्याने तिचं ओळखपत्र मागितलं. पण तिने विषय बदलत आधार कार्ड द्यायला टाळाटाळ केली. महेशला समजेना की हे नक्की काय सुरू आहे आणि म्हणूनच याचे उत्तर तो शोधू लागतो. एक दिवस त्याची बायको संध्या जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा महेश तिच्या बॅगमध्ये वस्तूंची शोधाशोध सुरू करतो आणि त्यात शेवटी त्याला तिचं आधार कार्ड मिळतं. त्यात त्याला तिच्या नावापुढे वेगळंच आडनाव, वय 40 वर्ष असल्याचं दिसतं. ते कार्ड बघून महेशच्या पायाखालची जमीनच सरकते. महेशला तर तिचं वय तिनं 26 सांगितलं होतं आणि आधार कार्डवर डायरेक्ट 40, म्हणजे ती त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी होती. हे सगळं बघून त्याला खूप मोठा धक्का बसतो. त्यातली त्याला तिच्या नावासमोर वडिलांचं नाव व आडनाव असायला हवं होतं,
परंतु तिथे तर तिच्या नवऱ्याचं नाव टाकलेलं होतं. ते पण दुसऱ्याचं नाव होतं, ते महेशचं नाही. हे बघूनच महेशला अजून मोठा धक्का बसला. म्हणजे संध्यानं आधीच एक लग्न केलं होतं आणि तिचा नवरा देखील आहे, हे महेशला आज माहिती पडतं. महेश आता संध्या घरी येण्याची वाट बघत बसतो. संध्या जेव्हा घरी येते तेव्हा त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरू होतं. संध्या, तुझं खरं वय 40 आहे, तुझं आधीच लग्न झालेलं आहे, मग माझ्यासोबत खोटं बोलून तू माझ्यासोबत लग्न का केलंस? महेश रागातच तिला विचारतो. संध्या अजिबात न घाबरता शांतपणे त्याला उत्तर देते. महेश, तुला माझ्यासोबत राहायचं असेल तरच राहा, नाहीतर तू माझ्या आयुष्यातून निघून जाऊ शकतोस. मला तुझी गरज नाही. संध्या जेव्हा असं बोलते तेव्हा महेशला खूप मोठा धक्का बसतो आणि तो विचार करू लागतो की इतकं धाडसीनं संध्या कसं काय बोलू शकली. काहीतरी गडबड आहे, आपण फसलो तर नाही ना, असा विचार करत महेश घाईतच पोलीस स्टेशन गाठतो आणि पोलिसांना त्याच्यासोबत जे काही घडलं ते स्पष्टपणे सांगतो. पोलिसांना सुद्धा त्याच्या बोलण्यानं धक्काच बसतो. संध्या मात्र तिथून तोपर्यंत फरार होते. पण पोलीस संध्याला अटक करून तिची चौकशी करायला सुरुवात करतात. पोलिसांसाठी ही मोठ्या सापळ्याची गोष्ट बनली होती. म्हणून पोलिसांनी संध्या व तिच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीला चौकशीसाठी बोलवलं. त्यातून बरेच खुलासे झाले. संध्याच्या मोबाईलमधील सगळे फोटोज व्हिडिओज तपासल्यानंतर पोलिसांना सगळ्या गोष्टी माहिती पडल्या की संध्या लग्न करून स्वतःच्या तसेच इतरांच्या आयुष्यासोबत खेळते आहे. संध्याच्या जाळ्यात अनेक श्रीमंत वयाने मोठे व्यक्ती अडकले होते. राजकारणी, पोलीस अधिकारी, उच्च शिक्षित, नोकरीवाले. जी ती शिकार करत होती ती सामान्य व्यक्तीची नव्हती. फक्त श्रीमंत लोकांनाच जास्त फसवायची. संध्याने 51 माणसाबरोबर लग्न केलं होतं. महेशचा नंबर 52वा होता. म्हणजे तिने किती मोठं जाळं रचलं असेल. पोलिसांनी रुबाब दाखवल्यानंतर संध्यानं सत्य उलगडायला सुरुवात केली. तेव्हा संध्यानं सांगितलं की तिनं 50हून अधिक पुरुषासोबत लग्न करून त्यांचं शोषण केलं. पण यामागे कुठलाही प्रोफेशनल गुन्हेगार नाही. हे सगळं काही मी एकटीच करत आहे. एकटं असूनही 50 पुरुषांना लग्नाच्या जाळ्यात फसवणं, त्यांच्याकडून पैसा, सोनं उकळणं, त्या पुरुषांना धमकावून ब्लॅकमेल करून त्यांच्यावर दबाव आणणं, हे सगळं ती करत आली होती. जेव्हा संध्या 23 वर्षाची होती तेव्हा तिच्या घरच्यांनी तिचं लग्न एका मध्यमवर्गीय तरुणासोबत करून दिलं. काही काळानंतर संध्याला एक मुलगी झाली. परंतु लग्नाच्या 2 वर्षानंतर तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी आली आणि तिच्या नवऱ्याचे अनैतिक संबंध त्या मुलीसोबत सुरू झाले. त्या मुलीच्या नादात त्यानं बायको संध्याला व त्याच्या मुलीला वाऱ्यावर सोडून दिले. संध्या पूर्णपणे एकटी पडली होती. तिच्या मदतीला तेव्हा कोणीच नव्हतं. मुलीचं पोट भरण्यासाठी ती एका घरात मोलकरीण म्हणून काम करू लागली. त्या घराच्या मालकाचं लक्ष संध्याच्या सौंदर्याकडे गेलं. तो संध्याकडे आकर्षित झाला आणि तिला जवळ करण्याचा प्रयत्न करू लागला. सुरुवातीला संध्याला हे सगळं वाईट वाटत होतं, परंतु हळूहळू तो व्यक्ती संध्याला पैशाची मदत करू लागला. तुला जितके पैसे हवे तितके पैसे मी देईन. तुला दागिने हवे असतील तर तेही मिळतील. फक्त माझी इच्छा पूर्ण कर. सुरुवातीला संध्याला हे आवडत नव्हतं, परंतु गरज माणसाला काहीही करायला भाग पाडते. म्हणून संध्या त्याच्या अधीन गेली. संध्याच्या आयुष्याने आता एक वेगळंच वळण घेतलं. त्या घराचा मालक जेव्हा इच्छा असेल तेव्हा तिला पैसे आणि दागदागिने देऊन जवळ करत होता. संध्याला सुद्धा आता याची सवय झाली. तिच्या सौंदर्याकडे अनेक पुरुष आकर्षित होत होते. असे ते पुरुष तिला तिच्यासोबत झोपण्याची इच्छा व्यक्त करत असे आणि तिच्यावर पैसे देखील खर्च करायला तयार होते. म्हणूनच मग संध्यानं मनात खूप मोठा निर्णय घेतला. ती जास्तीत जास्त श्रीमंत पुरुषासोबत आता लग्न करणार, त्यांचा विश्वास संपादन करणार आणि त्यांना फसवून त्यांच्याकडे पैसे दागदागिने उकळणार. पैसे कमविण्याचा नवीन मार्ग तिने आता असा शोधला होता. तिने त्या मालकाचं घरकाम सोडून आपलं आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला. ती शहर सोडून दुसरीकडे गेली आणि त्या ठिकाणी जाऊन राहू लागली जिथे श्रीमंत आणि उच्च शिक्षित लोक राहत होते. तिनं आपल्या मुलीला चांगल्या हॉस्टेलमध्ये टाकले आणि स्वतः एका आलिशान घरात ती राहायला आली. हळूहळू तिला ओळखणारे अनेक पुरुष तिच्यासोबत संपर्क करू लागले. तिने सगळ्यांना एकच गोष्ट सांगायला सुरुवात केली. माझं अजून लग्न झालेलं नाही, मी अनाथ आहे, मी एकटी आहे. सोशल मीडियावर सुद्धा तिनं आपली लग्नासाठी प्रोफाईल तयार केली. त्यावर तिने आपले फोटो देखील टाकले. तिथेही तिनं तेच लिहून ठेवलं होतं की मी अविवाहित आहे, योग्य जोडीदाराच्या शोधात आहे. हे बघून वयाने मोठे असणारे पुरुष तिच्याकडे आकर्षित होऊ लागले.
ते तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करू लागले. सध्या त्यापैकी अशा व्यक्तींना निवडायची की जे श्रीमंत असतील, ज्यांचं नाव प्रसिद्ध असेल आणि चांगले खानदानी असतील, जेणेकरून पुढे जाऊन त्याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. लग्न करण्यासाठी निवडलेल्या पुरुषांबद्दल पूर्ण चौकशी करून संध्या योग्य संधी पाहून त्या व्यक्तीच्या सगळ्या गोष्टी मान्य करून त्यांच्यासोबत लग्न करत होती. लग्न झाल्यानंतर 2-3 महिने अगदी आरामात त्यांच्यासोबत राहायची. त्या 3 महिन्यात ती समोरील पुरुषाचा पूर्ण विश्वास संपादन करायची. त्याच्यासोबत प्रेमाने वागून त्याला शारीरिक सुख द्यायची. तिचा झालेला नवरा देखील तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा. संध्या खूप विचार करून तिचा खेळ खेळत होती. सगळे डावपेच सत्यात उतरवत होती. नवऱ्यासोबत झोपलेले व्हिडिओज, अश्लील फोटोज ती गुपचूप काढून ठेवायची. 3 महिने संपले की अचानक ती घरामध्ये विचित्र वागायला सुरुवात करायची. त्या घरातील दागदागिने, सगळा पैसा जमा करून ती तेथून पळून जायची. तिच्या नवऱ्यानं तिला शोधून तिला धमकवण्याचा प्रयत्न केला की ती त्यालाच उलटून धमकवायची. त्या दोघांचे 3 महिन्यातील खाजगी फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी त्यांना ती द्यायची. पोलिसांना जर माझ्याबद्दल सांगितलं तर तुझी बदनामी करेल असं बोलून मोकळं व्हायची. इज्जत धुळीस मिळवायची नसेल तर शांत बसायचं. हे ऐकताच बिचारे समोरील पुरुष, नवरे घाबरून जायचे. इज्जतीचा प्रश्न असल्यामुळे संध्या ज्या पुरुषांसोबत लग्न करायची ते पुरुष शांत बसणं योग्य समजत असे. कोणीही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिच्याबद्दल तक्रार द्यायची हिंमत करत नव्हतं. अशा प्रकारे तिने जवळजवळ 52 पुरुषांना फसवलं होतं. एकामागोमाग एक करून त्या पुरुषांचा विश्वास जिंकून त्यांच्यासोबत लग्न करून कोट्यवधी रुपये तिने हडपले होते. परंतु पुढे जाऊन तिच्या आयुष्यात एक वेगळंच वळण आलं. महेशसोबत तिनं हे सगळं कट कारस्थान केलं. महेशने आधार कार्ड बघितलं तेव्हा तो घाबरला. संध्या 10 वर्षांनी मोठी असल्याचं त्याला समजलं. त्यातल्या त्यात आपल्या आईवडिलांनी संध्यावर किती पैसे खर्च केले, तिला किती सोनं नाणं केलं, लाखात पैसा उडवला तिच्यावर, आणि ती तर आपल्याला फसवत आहे. म्हणून महेशनं तिला बरीच ऐकवणूक केली. तेव्हा इतर पुरुषांप्रमाणे तिने महेशला देखील ते दोघांचे अश्लील व्हिडिओ, फोटो दाखवले. इज्जत प्यारी असेल तर शांत राहायचं असं धमकावलं. पण महेश मात्र शांत बसणाऱ्यातील नव्हता. संध्याला आधीच एक मुलगी देखील असल्याचं त्याला समजलं. आधीही अनेक लग्न झाले असल्याचं त्याला समजलं. तो घाईतच तिला न समजू देता पोलिसांकडे तिची तक्रार घेऊन गेला. इज्जतीची दुसरी कुठली काहीच पर्वा न करता त्यानं संध्याविरुद्ध तक्रार केली. परंतु ती तोपर्यंत तेथून फरार झाली. बऱ्याच शोधानंतर पोलिसांना ती हाती लागली. ह्या केसला विवाह सोहळ्याची राणी असे नाव देण्यात आले. धारमपूर पोलिसांनी संध्याविरुद्ध खटला नोंदवला. लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी संध्या आज गजाआड आहे. महेशने जी हिंमत दाखवली ती जर आधीच काही पुरुषांनी दाखवली असती तर कदाचित पुरुषांचे आयुष्य बर्बाद झालं नसतं. काही पुरुष आधी लग्न झालेले होते ज्यांना संध्यानं तिच्याकडे आकर्षित केलं होतं. काही आपल्या बदनामीला घाबरले होते. काहींनी आपली इज्जत महत्त्वाची का होईना, काहींनी आपली पोझिशन, नोकरी प्यारी होती. संध्याने जर व्हिडिओज व्हायरल केले तर आपली पोझिशन जाण्याच्या भीतीने काहीजण शांत होते. म्हणून तिच्या विरुद्ध आवाज उठवायची हिंमत कोणीच केली नव्हती. खरं तर नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली म्हणून आपण सुद्धा तोच मार्ग निवडावा हे चुकीचं आहे. इमानदारीत, इज्जतीत सुद्धा पैसे कमवता येतो. स्वाभिमानाने जगता येतं. असला वाईट मार्ग स्वीकारून जगण्यापेक्षा फाशी घेऊन मेलेलं बरं. समाजात ताटमानेने जगता यावं असं कार्य करावं. 50हून अधिक पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या स्त्रीला फाशीची शिक्षा देखील कमी आहे. तुम्हाला काय वाटतं लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या या स्त्रीबद्दल? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.